हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल ट्रॅव्हल विथ कांचन। तर जसं आता तुम्हाला माहितीच असेल, आपल्या चॅनलवर आपण उन्हाळी वाळवण सुरू केलं आहे। मी चायनामध्ये उन्हाळ्याचे पदार्थ बनवत आहेत। तर त्यामध्ये मी याआधी साबुदाण्याच्या बटाट्याच्या चकल्या बनवल्या होत्या। त्यानंतर साबुदाण्याचे पळी पापड बनवून झाले माझे आणि खूप छानपैकी ते बनवून तयार झाले। तसंच याआधी मी तुम्हाला नायलॉन साबुदाण्याची देखील रेसिपी तुमच्यासोबत शेअर केली आहे। तर आज आपण बनवत आहोत पांढरे शुभ्र असे बटाट्याचे वेपर्स आणि बटाट्याचा किस, आणि त्या नायलॉन साबुदाणा आणि बटाट्याचा किस मिळून आपण खूप छान प्रकारे उपवासाचा चिवडा देखील बनवू शकतो। तर तो देखील खूप छान लागतो खायला। तर बटाट्याचा किस आणि बटाट्याचे वेपर्स दोघांचीही प्रोसेस सेम आहे, फक्त थोडंसं करण्याची पद्धत वेगळी आहे। तर काही गोष्टी या रात्रीच करून ठेवायच्या असतात, तर त्या मी आधीच करून घेतल्या आहे, तर त्याच तुमच्यासोबत शेअर करते। सगळ्यात आधी आपण बटाट्याचा किस बनवून घेऊया। बटाट्याचा किस करण्यासाठी आपल्याला अशा साईजचे बटाटे घ्यायचे आहेत। या छोटे बटाटे असले तरी चालतील, यासाठी तुम्हाला मोठा बटाटा नाही लागत। जर तुम्ही बटाट्याचे वेपर्स बनवत असाल तर त्यासाठी मोठा बटाटा घ्यायचा। तर आता बटाट्याची अशी साल काढून घ्यायची पिलरने व्यवस्थित। त्यानंतर एका तगारीमध्ये किंवा एका मोठ्या भांड्यामध्ये असं पाणी घ्यायचं आहे। त्यामध्ये तुरटीचा एक तुकडा आपल्याला असा 5 मिनिटं व्यवस्थित फिरवून घ्यायचा आहे पाण्यामध्ये। त्यानंतर तुम्हाला ही अशी किसणी लागते बटाट्याचा किस करण्यासाठी। जाड छिद्रांचीच किसणी घ्या, म्हणजे छानपैकी जाडसर असा किस निघेल। तर छानपैकी असा जाडसर आणि एकदम लांबट असा किस हा पडतो। अशा प्रकारे सगळे बटाटे आपल्याला किसून घ्यायचे आहेत। तर अशा प्रकारे सगळ्या बटाट्याचा किस करून झाला आहे। तुम्ही बघू शकता किती छान असा मस्त लांबसर आणि जाड असा मस्त किस बनून तयार झाला आहे। आता या किसामधले जे पाणी आहे ते पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे, चेंज करून घ्यायचं आहे। व्यवस्थित एका पाण्याने किसला व्यवस्थित धुवून घ्या आणि भांड्यामध्ये पुन्हा एकदा पाणी घ्या। भांड्यामध्ये पाणी घेतल्यावर त्यामध्ये पुन्हा एकदा 5 मिनिटं तुरटीचा तुकडा व्यवस्थित फिरवून घ्यायचा आहे। तुरटीचा तुकडा टाकल्याने किस हा छानपैकी पांढरा शुभ्र राहतो, त्याचा कलर काळपट पळत नाही। तर आता बटाट्याच्या किसला रात्रभर अशाच या पाण्यामध्ये राहू द्यायचे। सकाळी आपल्याला बटाट्याचा किसमधलं सगळं काही पाणी काढून घ्यायचं आहे आणि 2 ते 3 पाण्याने बटाट्याच्या किसला व्यवस्थित नवीन पाण्याने वॉश करून घ्यायचं आहे। त्यानंतर एका मोठ्या पातेल्यामध्ये आपल्याला खूप सारं पाणी ठेवायचं आहे, अर्धी पातेली तरी भरून, म्हणजे तो बटाट्याचा किस व्यवस्थितपणे त्यामध्ये बुडेल आणि शिजेल। पाण्याला व्यवस्थित उकळी आली की त्यामध्ये चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे बटाट्याच्या किसच्या अंदाजाने, आणि बटाट्याचा किस या पाण्यामध्ये आपल्याला टाकून द्यायचा आहे। 5 ते 10 मिनिटं व्यवस्थितपणे आता बटाट्याच्या किसला आपल्याला पाण्यामध्ये व्यवस्थित शिजू द्यायचं आहे। तुम्ही असा बटाट्याचा किस हातात घेऊन तुम्ही चेक करून बघू शकता। जर तो हातावर बोटाने लगेच तुटत असेल म्हणजेच आपला किस शिजलाय। त्यावेळेला बटाट्याचा किस जाळीने असा गाळणीमध्ये काढून घ्या। आता उन्हामध्ये बाहेर कागद पसरवून त्यावर आपल्याला हा बटाट्याचा किस असा हाताने झटकून टाकून द्यायचा आहे। व्यवस्थित मोकळा आपल्याला हा बटाट्याचा किस नीट कागदावर पसरवून घ्यायचा आहे। एकमेकाला जास्त चिटकू नका देऊ, नाहीतर तो सुकल्यावर तसाच होऊन जाईल। तर असा सगळा किस आता टाकून झालाय बटाट्याचा मस्तपैकी। बघू शकता एकदम मस्त छान कागदावर पसरवून दिलाय। तुम्ही साडीवर पसरवायचा, साडीवर पण टाकू शकता, कपड्यावर पण टाकू शकता, एकदम भारी दिसतोय। तर आता हा दिवसभर सुकू देऊ, बऱ्यापैकी सुकून जाईल दिवसभर। त्यानंतर उद्या परत एकदा उन्हामध्ये त्याला सुकत ठेवेल 1-2 दिवस, बघूया आता। छानपैकी जाड किस टाकून घेतलाय। तर आता असा छानपैकी हा किस सुकून तयार आहे। 2 दिवस याला उन्हामध्ये ठेवला तर एकदम छानपैकी बघा, आणि छान पांढरा शुभ्र किस आहे, मस्तपैकी छान दिसतो एकदम। खूप छान किस बनून तयार आहे। याचा आपण जेव्हा आपला उपवास असतो तेव्हा याला तळून उपवासाचा चिवडा
यामध्ये शेंगदाणे घालून काही साबुदाणा तळून टाकायचा, असं छानपैकी उपवासाचा चिवडा बनवून याचा तयार होतो आणि वर्षभर आरामात टिकतो मस्त छान। यामध्ये कुठल्याही प्रकारचं तेल यूज केलेलं नसतं, त्यामुळे छान टिकतात हे आणि छान बनून पण तयार होतात। जेव्हा तुमचा उपवास असेल तेव्हा उपवासाला या कीसला मस्तपैकी असं तेलामध्ये छान तळून घ्यायचं। खूप छानपैकी आहे, बघू शकता तुम्ही किती मस्त असा हा उठतोय तेलामध्ये आणि छान कुरकुरीत देखील होतो। यामध्ये शेंगदाणे तळून घालू शकता, मी नायलॉन साबुदाणा देखील यामध्ये ॲड करते। तुम्ही याची रेसिपी बघितली नसेल तर बघू शकता, चॅनलवर आहे नायलॉन साबुदाण्याची रेसिपी। तर या कीसमध्ये तुम्ही नायलॉन साबुदाणा, शेंगदाणे देखील तळून टाकायचे, छानपैकी थोडंसं साखरेची पूड घालायची, थोडंसं मीठ घालायचं, थोडीशी बारीक चटणी त्यावर टाकायची आणि एन्जॉय करायचा हा चिवडा बटाट्याचा कीसचा आणि नायलॉन साबुदाण्याचा। आता आपण बटाट्याचे वेपर्स बनवून घेऊया। तर बटाट्याच्या वेपर्ससाठी अशी मोठी बटाटी लागतात, त्यांची देखील साल काढून व्यवस्थित त्यांना पाण्यामध्ये भिजत ठेवायचं थोडा वेळ आणि अशी किसणी असते चिप्स पाडण्याची, वेपर्स करण्याची, त्या किसणीने असा बटाटा व्यवस्थितपणे प्रेशर देऊन नीट किसून घ्यायचा आणि असे जाडसर आपल्याला ज्या साईजचे चिप्स पाहिजे वेपर्स त्या साईजचा वेपर्स कट करून घ्यायचा आणि कापलेले जे वेपर्स असतील ते लगेच पाण्यामध्ये टाकायचे, नाहीतर ते काळे होतात। तुम्ही डायरेक्टली पाण्याच्या भांड्यात देखील हे किसू शकतात किसणीने। त्यानंतर पाणी घ्यायचं भांड्यामध्ये, त्यामध्ये तुरटी फिरवायची आणि हे सगळे चिप्स जे आहेत ते यामध्ये टाकून द्यायचे आणि रात्रभरासाठी यांना देखील असंच पाण्यात राहू द्यायचं। सेम जशी आपण बटाट्याच्या कीससाठी प्रोसेस केली तीच प्रोसेस आपल्याला बटाट्याच्या चिप्ससाठी सुद्धा करायची आहे। सकाळ झाली की बटाट्यातलं चिप्सचं पाणी व्यवस्थित काढून घ्यायचं, 2 ते 3 पाण्याने या चिप्सला नीट धुवून घ्यायचं। त्यानंतर भांड्यामध्ये पाणी ठेवून त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि सगळे चिप्स उकळायला त्यामध्ये टाकून द्यायचे। हे चिप्स 5 ते 10 मिनिटं व्यवस्थितपणे उकळू द्यायचे। उकळून झाले की असं चेक करून बघायचं, हाताने मोडतोय इझिली तर तो छानपैकी शिजलाय आणि त्याला गाळणीमध्ये काढून घ्यायच्या या सगळ्या किसला आणि बाहेर जाऊन कागदावर उन्हामध्ये व्यवस्थित यांना एक एक करून मोकळा एक एक चिप्स पसरवून द्यायचा। तर असे एक एक करत सगळे चिप्स मी व्यवस्थित कागदावर पसरवून दिले। यांना जास्तीत जास्त 2 दिवस लागतात सुकायला, 2 दिवसात आरामात हे मस्तपैकी छान कोरडे होऊन जातात। तर असे आता सगळे वेपर्स आपले छानपैकी सुकलेले आहेत, मस्त छान सुकलेत आता हे। तर आता यांना छान पॅक डब्यामध्ये किंवा प्लास्टिकच्या पिशवीमध्ये पॅक करायचं आणि जेव्हा लागतील तेव्हा तळून घ्यायचे। छान पांढरे शुभ्र असे मस्त वेपर्स बनून तयार आहेत। जेव्हा आपण वेपर्स कट करतो, किसतो आणि तेव्हा रात्रीच्या वेळेत त्याच्यात तुरटी टाकायची म्हणजे आणि सकाळी छान 2-3 पाण्याने त्याला वॉश करायचे म्हणजे छान असे पांढरे शुभ्र वेपर्स येतात, काळे पळत नाही जास्त। तर असे छानपैकी सगळे काही चिप्स तुम्ही तळून बघू शकता, छानपैकी फुलून येतात आणि मस्त लागतात खायला। याच्यावर देखील थोडंसं मीठ आणि थोडीशी बारीकशी चटणी टाकायची आणि एन्जॉय करायचे चिप्स। बटाट्याचे चिप्स आणि बटाट्याचा किस या दोघांची रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा। चॅनलवर नवीन असाल तर अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करत राहा आणि व्हिडिओचा आनंद घेत राहा। चला भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, स्वतःची काळजी घ्या आणि खात राहा।